अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी रुपाली कोडी। पाहूया काही ठळक वृत्त। नेरी गावातील पोस्ट ऑफिस मध्ये नागरिकांना 1500च्या जुन्या नोटा बदलवून मिळण्यास विलंब होत आहे। तासनतास रांगेत उभे राहून सुद्धा नागरिकांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागत आहे। आपण पाहत आहात JBN महाराष्ट्र न्यूज। आज आपण आलेलो आहोत नेरी येथील पोस्ट ऑफिस मध्ये आपण उभे दिसत आहात। येथील मध्यवर्ती बँक ही बंद असल्याने शेतकरी वर्गांची पैसे काढण्याची खूप मोठी अडचण निर्माण होत आहे आणि इथे नेरीचे सर्व बांधव इथे जमा झालेले दिसत आहे आपल्याला आणि त्यांची खूप मोठी समस्या आहे। ते म्हणतात की ते सकाळी 8 वाजेपासून इथे उभे आहेत तरी त्यांना पैसे मिळत नाही आणि त्यांच्या म्हणण्यातून अजून असं कळालं की इथे रात्री व्यवहार होतात आणि रात्री ते फॉर्म जमा करून घेतात आणि त्यांना पैसे सकाळी वाटप करतात। तर त्यांच्या या समस्यांना लक्षात घेऊन आपण जाणून घेऊया त्यांचे मत। आम्ही सकाळी 8 वाजेपासून 4 वाजेपर्यंत उभं राहतो, परंतु आमचा नंबर तो खिडकीपर्यंत जाईपर्यंत आम्हाला पैसा मिळत नाही। ते वरून सांगतात की 5 लाख रुपये वाटायचे आहे आणि आम्ही 100वा नंबर असताना सुद्धा आमच्या वाटर येत नाही। आम्हाला 2 दिवस त्याला मीटच बसलेलो आहोत। मी सकाळी 8 वाजेपासून इथं रांगेत उभे राहून लाईन लावला, नंबर लावला आणि आमचा नंबर येणार तेवढं सांगतो की पैसे संपले। आमचा सकाळपासून 50वा नंबर असेल माझा, तर 50 लोकांना एवढे पैसे पुरत नाही। म्हणजे पैसे आले किती गेले किती काही समजत नाही। जास्तीत जास्त 20 ते 25 लोक इथून पैसे घेऊन गेले आणि आता आमचा नंबर आला। परत आता उद्या यायचं झालं तर मग परत आम्ही नंबर परत 100 लोकांच्या मागे उभं राहायचं, परत नंबर लावायचा। काय चालू आहे परत नंबर लावायचा का? म्हणजे आता सकाळपासून आलेले आहे बघा, माझ्याकडे पैसे आहेत, पण हे जेव्हा नंबर आला तेव्हाच काय बोलले की पैसे खलास झाले। तुम्ही ना पैसे आणले कितले? 2 लाख आणले, 2.5 लाख आणले, त्यांचा हिशोब दाखवा, हिशोब द्या, कमीत कमी हिशोब तर द्या। फक्त 20 ते 25 लोक बाहेर गेलेले, महिला म्हणा पुरुष म्हणा कोणी म्हणा, ते बाहेर गेलेले पैसे घेऊन जातात। बाकीचे तुम्ही म्हणतात ते पोस्ट ऑफिसचे साहेब म्हणतात की 5 लाख आणले, 5 लाख गेले कुठे? फक्त 20 लोकात 5 लाख चालले गेले। 4000 प्रमाणे पैसे देतात तुम्ही, पण बाकीचे पैसे गेले कुठे? फक्त 20 ते 25 लोक गेले। त्यांचा फॉर्म चेक करा आजच्या आज आणि त्याच्या करा झाले का पैसे, 5 लाख रुपये झाले का? मग गेले पैसे कुठे बाकीचे? आता हे नागरिक जातील कुठे? कोणाला दाखवा समस्या, बोला काय करायचं आहे सांगा। गावकऱ्यांनी त्यांच्या समस्या आपल्या समोर मांडल्या। त्यांचं म्हणणं आहे की इथे पोस्ट ऑफिसचे व्यवहार हे नीट होत नाहीये आणि ते गावकरी सर्व म्हणतात की त्यांना दाखवा, ते आलेले पैसे दाखवा आणि जे पैसे वाटप होतात ते सुद्धा दाखवा। इथे गैररित्या पैसे वाटप होते असं त्यांचं म्हणणं आहे। तर अमोल शिंदेसह मी अनुराधा जोगी सांगते। येथील पोस्ट मास्तर यांच्याशी आमचे प्रस्तुत रिपोर्टर्स यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याने या ठिकाणी संशयास वाव निर्माण होत आहे। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त जामनेर शिवसेनेकडून त्यांना अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी तालुक्यातील सेना नेत्यांसह बहुसंख्य शिवसैनिक येथील नगर परिषद चौकात उपस्थित होते। आज आपण आलेलो आहोत जामनेर नगर परिषदेमध्ये। आज हिंदू ज्ञान सम्राट आणि तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेले बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्व शिवसेना कार्यकर्ते इथे जमलेले आपल्याला दिसत आहेत आणि त्यांनी दुपारच्या वेळेस फळ वाटपाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केलेला आहे। तर जाणून घेऊया याबद्दल त्यांचे मत। शिवसेना प्रमुखांचा स्मृतीने शिवसेना प्रमुखांनी हा जो भगवा दिलेला आहे, हा जो भगवा आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांनी खांद्यावर घेतला, महाराणा प्रतापांनी खांद्यावर घेतला, साधू संतांनी खांद्यावर घेतला आणि क्रांतिकारकांच्या रक्तानं आणि घामानं माखलेला हा भगवा, हा असा पवित्र भगवा शिवसेना प्रमुखांनी आमच्या खांद्यावर दिलेला आहे। हिंदुत्वाचं रक्षण करणारा हा भगवा आहे, सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा भगवा आहे। जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे तत्वज्ञान अंमलात आणलं होतं त्याच तत्वज्ञानानं शिवसेना प्रमुखांनी आम्हाला वाटचाल करण्याचं सांगितलेलं आहे। या महाराष्ट्रावर या देशावर जेव्हा जेव्हा आघात होतील तेव्हा आमचा शिवसैनिक धावून येईल, महाराष्ट्राच्या सुखदुःखात सहभागी होईल आणि शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्व मानलं आणि जो या महाराष्ट्रात जन्मला, महाराष्ट्रात वाढला, महाराष्ट्राच्या मिठाशी जागतोय तो महाराष्ट्रीयन, की जो मुस्लिम असला तरी महाराष्ट्रीयन, दुसऱ्या
शीख असला तरी महाराष्ट्रीयन, ख्रिश्चन असला तरी महाराष्ट्रीयन, फक्त या महाराष्ट्रावर आणि या देशावर प्रेम करण्याचं जे शिकवलंय ते शिवसेना प्रमुखांनी शिकवलंय आणि त्यांचाच विचार अंमलात येऊन तब्बल महाराष्ट्रामध्ये सगळे शिवसैनिक काम करत आहे, हिंदुत्वाचं काम करत आहे आणि उलट जास्त वेगायला लागलं. कारण की आम्हाला जे आशीर्वाद दिलेले आहेत की तुम्ही कामाला लागा आणि महाराष्ट्र घडवायला पाहिजे, महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जनता आहे ते गोरगरीब जनता आहे, किस्मत पडलेली जनता आहे, त्यांच्या ज्या सुखदुःखाच्या अडचणी असतील त्यामध्ये सहभागी व्हावं, त्यांच्या सोबत जावं एवढं आम्हाला सांगितलं आहे. त्या मार्गे आम्ही काम करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही हा भगवा महाराष्ट्रावरच नव्हे तर दिल्लीच्या तख्तावर सुद्धा फडकवू अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. जय भवानी, जय शिवाजी. सचिन माळीचा मी अनुराधा जोगी जांभळे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.